21 फेब्रुवारी 2026ला भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथल्या रघुनाथ दत्तात्रय पाटील यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञातानं घरात प्रवेश करत जवळपास 5,97,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या चोरीचा स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं तपास सुरू केला। तपासादरम्यान निपाणी तालुक्यातील सुमित महादेव निकम हा चोरीतील दागिने विकण्यासाठी हुपरीत येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी श्री व्यंकटेश सहकारी सूतगिरणी परिसरात सापळा रचून निकमला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 10,28,200 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसंच 2 मोटारी असा एकूण 13,18,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। निकम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे नोंद आहेत। स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली।